देवी आई, खरं तर काल लीलाला त्या वेशामध्ये बघून मला धडपडच आलं होतं. खरंच मला वाटलं झालं आता अभिराम परत लीलाला शिक्षा करतोय. पण आई, घडलं उलटच का. लीलाला एकटं वाटू नये म्हणून तो देखील तसेच गमतीशीर कपडे घालून आला, तिच्यासोबत नाचला. मला तर अजूनही काही खरं वाटत नाही, सगळं स्वप्नवत वाटतंय. बाहेरून इतका बोल, कठोर, कडक शिस्तीचा माझा अभिराम, पण त्याच्या मनामध्ये एक खेळकर, आनंदी, उत्साही, दुसऱ्याला हसवणारा, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारा अभिरामही दडलाय. सो लीलामुळे आता बाहेर येतोय. ज्या अर्थी तो लीलासाठी एवढा बदलतोय, त्या अर्थी माझी खात्री आहे तो नक्कीच लीलाच्या प्रेमात पडलाय. मी बरोबर बोलतेय ना आई? कारण आईच्या नजरेतून मुलामध्ये होणारे बदल कधीच सुटत नाहीत. तुझे खूप खूप आभार आहेत आई, तुझे खूप आभार. तुझ्यामुळे लीला माझ्या अभिरामच्या आयुष्यात आली. आता त्या दोघांचा संसार अगदी सुखाचा आणि प्रेमाचा होऊ दे, बस एवढीच इच्छा आहे. तुझे आशीर्वाद सतत त्यांच्या पाठीशी राहू देत आई. अभिराम, अरे तू सकाळी सकाळी मंदिरात कसं काय? तुला माझ्यासोबत काही बोलायचं होतं का म्हणून तू माझ्या मागे मागे आलास? आता आईला विचारू का की लीला तिच्या सोबत आली आहे का? कुठे हरवलास? तू एकटी आलीस? हो का? कोणाला सोबत आणायचं होतं का? नाही, तसं नाही. आज सकाळपासून घरात ना तू दिसली ना लीला, म्हणून मी काय आता माझ्या लक्षात आलं. हे सगळं लीलासाठी चाललंय. हा, आई तसं नाही. असंच आहे अभिराम. आई आहे मी तुझी. गेले काही दिवस तुझ्यामध्ये होणारे बदल मला दिसताय. का तू इतक्या सगळ्यांसमोर लीलाची बाजू घेतलीस, तिच्यासोबत डान्स केलास आणि आता तिला शोधत शोधत मंदिरात आलायस. आणि तरी तुला कबूल करायचं नाही? आई असं नाही ते. ए, मला सगळं कळतंय अभिराम. तू लीलाच्या प्रेमात पडलास, बरोबर आहे ना? या क्षणाची मी किती दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते. तू हे सगळं लीलाला सांगितलंस? त्यात काय वेगळं सांगायचं? ऑलरेडी आमचं लग्न झालंय आई. तिला मी आवडतो आणि माझ्या मनात तिच्याबद्दल काही फिलिंग्स आहेत. असं नसतं अभिराम. लीलाची तुझ्याकडनं काही अपेक्षा असतील ना? हा, तू जर तिला सांगितलंच नाही तर तिला कसं कळणार? तेच तर करायचंय. तिच्यासाठी काहीतरी प्लॅन करून ठेवलंय. तिला स्पेशल फील करवायचंय मला. त्यासाठी मी आज पूर्ण दिवस प्लॅन केलाय. अच्छा. आणि आई, प्रेम व्यक्त करायची हीच माझी स्टाईल आहे. लीला, 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 लीला. इथे मी माझ्या लीलाला हाक मारते तर तुम्ही दोघे आलात समोर. तुम्ही एवढं ओढून ओढून अख्खं घर डोक्यावर घेतल्यानंतर आम्हाला ऐकू येणारच ना. ते जाऊ देत. मला सांगा त्या कुठे आहेत? ह्या हो, रेवतीच्या होणाऱ्या नणंदबाई. दुर्गा मॅडम हो, बाई तुम्ही आहात का?
कशात बऱ्यात ना? एजे आहेत? एजे बाहेर गेलेत. आणि आजीही घरी नाहीयेत. म्हणजे तुमचं जर त्यांच्याकडे काही काम असेल तर तुम्ही नंतर या, कारण त्यांना यायला वेळ लागणार आहे. नाही, खरं तर ते दोघे घरी असते ना तर बरं झालं असतं. जरा महत्वाचं काम होतं ना माझं त्यांच्याकडे. पण हरकत नाही, या आहेत ना यशची बहीण. मग झालं, काम झालं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? या अहो, कशाबद्दल काय? रेऊ आणि यशच्या लग्नाबद्दल. तुम्ही बरे आहात ना? नाही, कसं आहे आता हे लग्न होणार हे माहिती असून या घरात लग्नाची काही तयारी सुरू झालेली नाही अजून, है ना? काहीच तयारी नाहीये. तुम्ही बघितलत ना काल एजे माझी जावई माझ्या लीलाची किती काळजी घेत होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, पण तरी परत एकदा सांगते. रेऊला एजेंनी आपली लहान बहीणच मानली. आणि तुम्हाला म्हणून सांगते, एजेंनी मला शब्द दिलेला आहे की काहीही झालं तरी ते यश आणि रेऊचं लग्न लावून देणार. मग काय म्हटलं, चांगल्या कामाला उशीर कशाला करा, हो की नाही? आले. असं कसं? जहागीरदारांच्या घरात असं मनात आलं आणि केलं असं होत नाही. आधी आजी आणि एजंटची परमिशन घ्यावी लागते. नाहीतर काय, सगळं तुमच्याच मर्जीचं सुरू आहे इथे. दुर्गावहिनींना विचारणार आहात की नाही तुम्ही? जाऊ दे ग सरू, जहागीरदारांच्या घरचे मॅनर्स यांना काय करणार. तसंही या बाईंमध्ये मॅनर्स नाहीच आहेत. काही विचारलं नाही, सांगितलं नाही आणि आल्या तोंडवर करून. दुर्गावहिनी, मी तर म्हणते यांना घराबाहेर काढा. हा, काय झालं? तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात का? हो. नाही. हो. तुला कसं कळलं? कसं म्हणजे, मी आल्यावर अचानक गप्प बसलात म्हणून. काय बोलत होतात? अगं हा बोलत होता. आई. काय बोलत होते एजे? हा बोलत होता की त्यांना तुझ्यासाठी आणि तुला गुरुजींशी काय बोलायचंय ना, काम आहे ना. आलेच. काय का असतेस? काल तुम्ही किती फिल्मी दिसत होतात ते आठवून हसते. एजे, काल तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्यासाठी खरंच थँक्यू. म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही माझ्यासाठी असं काहीतरी फिल्मी वागाय. खूप 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 थँक्यू. इट्स ओके. मी फक्त माझी ड्युटी करत होतो. नाही आहे एजे, तुम्ही माझ्यासाठी काल जे केलं ना ती काय फक्त तुमची ड्युटी नव्हती. ते खरंच खूप स्पेशल होतं. नाहीतर लग्न सगळ्यांचंच होतं, पण आपली बायको एकटी पडू नये, तिला वाईट वाटू नये म्हणून आउट ऑफ द वे जाऊन तिच्यासाठी काहीतरी फिल्मी करणारा नवरा थोडीच सगळ्यांना मिळतो. आणि मला माहिती आहे जी, तुम्ही माझ्यासाठी एवढं स्पेशल काहीतरी केलं म्हणजे याच्या मागे नक्की काहीतरी कारण आहे. वहिनी, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काढा ना यांना घराबाहेर. अहो, तुम्ही मला कसले काढताय घराबाहेर? तुम्हीच मुहूर्त काढा आता, मुहूर्त. हा? नाही, राहू दे, उगाच तुम्हाला त्रास कशाला, है ना? अम्मा, गुरुजी, गुरुजी. आलो आलो. हा, या.
नमस्कार 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 या ना बसा ना, बसा. गुरुजी, मी मुलीची आई आणि हे मुलाकडचे. हं? तर कसं आहे, आता तुम्ही आलाच आहात ना, तर सर्वांसमक्ष मुहूर्त आणि लग्नाच्या तारखा काढून द्या. हे घ्या दोघांच्या पत्रिका. नाही नाही, तयारीनेच आले. तर तुम्ही पत्रिका बघून मुहूर्त काढून द्या सर्वांसमक्ष. वहिनी, पण आजी नाही आहेत घरात. आपण कसं काय? मग काय झालं? या आहेत ना यशची मोठी बहीण, मोठ्या आहेत या घरातल्या, आणि दरारा पण आहे त्यांचा. मग चालतंय सगळं. तुम्ही करा करा. वहिनीला काय झालंय? काही बोलत का नाहीयेत? बघा ना, आधी तर या वरचेवर आपल्या घरात येत होत्या, पण येतो आता चक्क गुरुजींना घरात घेऊन आले. म्हणजे आता ट्विस्ट में कहाणी आहे वहिनी. सरू, कहाणी में ट्विस्ट असतं ते. हा तेच ते. या घ्या. दोघांच्याही पत्रिकेचा अभ्यास करून मी ह्या 3 तारखा काढलेल्या आहेत. ठरवा काय करायचं ते. अगं बाई, छान छान. बरं झालं, खूपच छान बातमी दिलीत. एवढी आनंदाची बातमी दिलीत ना. हे घ्या. धन्यवाद धन्यवाद. घ्या घ्या घ्या, तोंड गोड करा. अहो घ्या, हो घ्या, आनंदाची बातमी घ्या. डाएट आहे. कमीच साखरेचा आहे. अहो मोठ्या दुकानातून घेतलाय, फेमस आहे फेमस. घ्या घ्या घ्या, आवडेल आवडेल. घ्या घ्या घ्या. हे घ्या, तुम्ही पण घ्या. नाही घ्या हो, असं काय करता? आता आपलं डब्बल नातं आहे की नाही, म्हणजे डब्बल धमाका. घ्या. यश आणि रेवतीच्या लग्नाला मास हा विरोध होता, पण प्रेमापेक्षा महत्वाचं या जगात काहीच नसतं. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर त्याला मी का विरोध करेन? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एजेंनी यांना शब्द दिलाय ना, आणि मी एजेंचा शब्द कधीच पाडत नाही. बघितलं? बघा. नाही नुसतं बघू नका, शिका. छान छान झालं. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. एजे आणि सरोजिनी ताईंना सांगा. हा हा, ही गोड बातमी सांगा. थांबा थांबा. हा हे बघा, घ्या. हे या तारखा नाही, लक्षात ठेवा, या तारखा लग्नाच्या आहेत. एजे आणि सरोजिनी ताई दोघांनाही सांगा. हा, मुहूर्त आपण नंतर काढूच. कसं आहे, आता मला निघायला हवं. एवढी आनंदाची बातमी आहे, ती मला रेवूच्या बाबांना सांगायला हवी ना. खूप कामं पडली आहेत, लग्नाची तयारी करायची आता. पण तुम्ही नक्की सांगा. हा, आणि सांगा कालिंदी येऊन गेली म्हणून. हा.
चला हा, सांगा त्यांना कालिंदी येऊन गेली. अच्छा. सॉरी एजे, आजपासून मी तुमचा कोणता शब्द पाळणार नाही. काय कारण? आता ते तुम्हालाच माहित. नाही हे असं काही नाही. असंच आहे. असं कसं काही नाहीये? एवढं माझ्याशी स्पेशल लागतंय, माझ्यासाठी एवढं करताय, का करताय? रिझन काहीतरी असणारच ना. सांगा ना याचे काय कारण आहे, प्लीज सांगा ना. मला माहिती आहे जे तुम्हाला सुद्धा माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत, पण फक्त तुम्हाला ते सांगता येत नाहीत. झालं तुझं? आपण मंदिरात आहोत, देवाला नमस्कार करूया. पार्टनर, आधी ना मला फक्त असं वाटायचं की एजेंना मी आवडते, पण त्यांच्या वागण्यामुळे माझी आता खात्री पटली आहे की एजेंना मी खरंच आवडते. पण पार्टनर, मला त्यांच्याकडूनही ऐकायचंय. प्लीज प्लीज असं काहीतरी कर ना ज्याने एजे आपणहून मला त्यांच्या मनातलं सांगतील. प्लीज पार्टनर, प्लीज. देवा, लीलाने आजवर खूप सफर केलाय, खूप त्रास सहन केलाय. आता मला तिला हॅपी बघायचंय आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. देवा, यांना एकत्र तर आणलेस तू, बस आता लवकरच यांची मनं जुळू देत. अभिरामनं त्याच्या मनातल्या भावना लवकरात लवकर लीलासमोर व्यक्त करू देत. वाजले किती ग? मला नाही माहित. बघ किती वाजले आहेत. अरे बापरे आजी, 10 वाजलेच. 10 वाजले. एनी प्रॉब्लेम? हो, प्रॉब्लेमच झालाय. काय प्रॉब्लेम? आजी, मी तुम्हाला म्हणाले होते ना मला 10 वाजता बाहेर जायचंय. हो, तू म्हणाली होतीस जाणार आहेस ना. म्हणजे काय, जाणारच. एक मिनिट, कुठे जायचंय? मला ना माझ्या शाळेतल्या मित्राला भेटायला जायचंय. कोण मित्र? कुठला मित्र? कुठे राहतो? सडनली कसा आलाय आणि मला कसं माहित नाही याच्याबद्दल?